रेक्सफोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, करीब जामे मस्जिद, काटीवाड़ी महल्ला, विस्वा कल्याण। न्यू स्टाइल ऑफ एजुकेशन फॉर न्यू जनरेशंस, शेपिंग फ्यूचर लीडर्स विथ मॉडर्न स्किल एजुकेशन। रेक्सफोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल। आज बसवा कल्याण तालुके में कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद बेंगलोर शाखा बसवा कल्याण तालुका सचिव और शिवसृष्टि के सेवक तातेराव पाटिल जिन्हें जो हर साल कर्नाटक राज्य सरकार की ओर से 19 फरवरी 2026 को छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती कर्नाटक राज्य सरकार की ओर से हर साल से मनाई जा रही है। और तातेराव पाटिल जी ने मीडिया से बात करते हुए कहा कि इस जयंती में सभी बसवा कल्याण तालुका और हुलसूर तालुके के समस्त मराठा बांधव को और नागरिक को शामिल होने की विनती की और मीडिया से बातचीत की। उस समय बाबूराव हिवसे समाज मुखंड बसवकल यान उपस्थित थे। तो जैसा कि अभी हमारे BK9 न्यूज़ की ओर से लाइव आ रहे हैं, एक प्रेस मीट कर रहे हैं कर्नाटक क्षेत्रीय मराठा परिषद शाखा बेंगलोर और बसव कल्याण के सचिव और शिव सृष्टी के सेवक तातेराव अप्पाराव पाटील साहेब, हे 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, ते कुण्या कुण्या रीतीने करत आहात? आता येत्या 19/2/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती कर्नाटक सरकारच्या वतीनं, शासनाच्या वतीनं आम्ही ह्या बसव कल्याणमध्ये साजरा करत आहोत। शासनाने करत आहेत ते शिवजयंती। आता सकाळी शासनातर्फे सकाळी 8:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसटी इथे शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करून सकाळी 8:30 तिथं होईल। त्या ठिकाणी सगळे शासनाचे अधिकारी राहील आणि बसव कल्याणचे जनप्रिय शासक आमदार शरणू सरगर साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पूजा होईल। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पार्क इथे सकाळी ठीक 9 वाजता 9:30 शिवाजी पार्क इथे शासनातर्फे आणि आमदारतर्फे बसव कल्याणचे आमदार माननीय शरणू सरगर साहेबांच्या हस्ते शिवाजी पार्कवर सुद्धा पूजा करून पुष्पमाला घालून तिथं पुढं बसव कल्याणच्या किल्ल्याला जाऊन तिथं रथ शोभायात्रे आणि रथाला पूजा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथाला पूजा करून शासनातर्फे पूजा करून तिथून सकाळी 10:30 वाजता मेन रोडनं बाजार लाईननं गांधी चौकात येऊन महात्मा गांधीच्या प्रतिमेला पूजा पुष्पमाला घालून आणि पुढं बसवेश्वर चौकात येऊन महात्मा बसवेश्वराला सुद्धा पूजा करून त्या ठिकाणी सुद्धा पुष्पहार घालून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन तिथं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा पुष्पहार घालून वापिस BKDB फंक्शन हॉल कल्याण मंडप बसवेश्वर चौकात कल्याण मंडपमध्ये ही 1 वाजता कार्यक्रम सुरुवात होईल। त्या कार्यक्रमाचे मेन उद्घाटक प्रकाश कुद्रे AC साहेबांच्या हातानं होईल आणि त्याच्यानंतर घन उपस्थिती श्री ईश्वर खंडरे आपले बिदर जिल्ह्याचे उस्तुवारी मंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली राहील आणि रहीम खान मान्य पौराणिक मंत्री त्यांनी सुद्धा हजर राहील ह्या ठिकाणी आणि सागर खंडरे साहेब सुद्धा MP साहेब सुद्धा हजर राहणार आहेत आणि हे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शरणू सरगर साहेब
ह्यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी प्रमुख पाहुणे डॉक्टर सिद्धलिंगप्पा शेखर पाटील MLC, श्री सुशील नमोशी MLC, श्री भीमराव B पाटील MLC, डॉक्टर MG मुळे MLC, श्रीमती माला B नारायणराव निगम अध्यक्ष आणि श्री बाबू हन्ना नायक निगम नगराभिवृद्धी प्राधिकार योजना काढा अध्यक्ष, विशेष उपान्यायक सदानंद बिरादार आणि ह्या कार्यक्रमाचे स्वागत समितीचे अध्यक्ष दत्तात्रय J गादा, तहसीलदार बसव कल्याण आणि बसव कल्याण तालुक्याचे आचरण समितीचे आचरण समितीचे रमेश सुलपी EO तालुका पंचायत बसव कल्याण, राजू D बनगार CMC कमिशनर बसव कल्याण हे सर्वांच्या कार्यक्रमात ह्याने उपस्थिती राहील आणि हे कार्यक्रम बसव कल्याणच्या सर्व जाती धर्माचे अध्यक्ष आणि सर्व जाती धर्माचे मान्यवर लोक ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी मी आवाहन करतो. कर्नाटक क्षेत्रीय मराठा परिषद बेंगळूर शाखा बसव कल्याण वतीने मी सगळ्या बसव कल्याणच्या मान्यवर मंडळीला, जाती धर्माच्या मान्यवर मंडळीला मी ह्या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मी मराठा समाजातर्फे आणि शिवसटीतर्फे मी आवाहन करतो. आणि ह्या ठिकाणी एक विशेष छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या युगाला महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सगळ्यांना कळण्यासाठी, एक विचार घेण्यासाठी ह्या सगळे शिवभक्तांनी ह्या ठिकाणी येऊन ह्या शोभायात्रेत मिरवणुकीत येणे आणि ह्या कार्यक्रमाला दुपारी 1 वाजता ह्या कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचं मिरवणुकीत सामील होऊन बसवेश्वर चौकात BKDB कल्याण मंडप ह्या ठिकाणी दुपारी 1 वाजता कार्यक्रम चालेल. ह्या कार्यक्रमाला सर्वच लोक उपस्थिती राहून हे कार्यक्रम यशस्वी करावा म्हणून आपल्याला सर्वांना माझं ह्या ठिकाणी माझं एक विनंती आहे. म्हणून आपल्यासमोर मी ह्या मीडियामध्ये बोलत आहे. विशेष ह्यावर्षी आम्ही बसव कल्याणमध्ये शासनाच्या कार्यक्रमाला महत्त्व देत आहे. शासनाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. महागलचं सरकार, BJP सरकार हे शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे हे असंच आम्ही शासनानं दिलेल्या शिवजयंतीला आम्ही महत्त्व देऊन हे शिवजयंती असंच शासनातर्फेच आम्ही करावं म्हणून हे सगळ्यांना आम्ही ह्या ठिकाणी मी आवाहन करत आहे. आपण सर्वच ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, शासनातर्फे करायच्या जयंतीला आपण सर्वच ह्या ठिकाणी येऊन बसवेश्वर चौकाच्या BKDB कल्याण मंडपमध्ये आपण यावं म्हणून मी आवाहन करत आहे. आता जसं की आपण शिवसृष्टीचे सेक्रेटरी हाव का नाही आणि ते आता प्रेझेंट हाव का नाही का ते सांगा सर. आणि दुसरं म्हणजे जे शिवाजी पार्कची बॉडी आहे का नाही अजून? शिवाजी पार्कचं का आम्हाला माहिती नाही. ते शिवाजी पार्कचं 20-25 वर्ष खुबाच्या काळामध्ये काय बॉडी केलेलं होतं ते काय रिजेक्ट झालं आहे का आहे काय नाही, ते तसं चाललेलं आहे, ते कसं चाललेलं आहे का नाही, वणवे चाललं आहे ते, त्याचंसुद्धा लोक काय बोलत नाहीत, तसंच चाललं आहे. समजा ते खरं म्हणजे 5 वर्षाला एकदा निवडणूक व्हावं शिवाजी पार्कचं, पण होत नाही. ते का वणवे चाललं आहे, कशामुळे चाललं आहे, का चाललं आहे ते त्यांनाच माहिती, त्यांना सोडलेलं ते, आम्हाला का माहीत नाही ते. आणि तुम्ही मला काय विचारलं हे नवीनच विचारलं आता.
विचारल्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. शिवाजी पार्कचं ते भोवाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी जागा खुबासात दिले, ते झालेलं आहे. पण ते बॉडीचं आम्हाला काय माहिती. पहिले तुम्ही शिवसृष्टीचे सेक्रेटरी होतो की जनरल सेक्रेटरी, आता हाव का नाही? तर बॉडी डिझॉल्व झाली. शिवसृष्टीचं बॉडी ते का झालेलं आहे, बॉडी ते बॉडीचं फार अवघड झालेलं आहे. ते बॉडीच्या त्या बॉडीमुळं आम्हाला फार लोक नावं ठेवायला लागलेत. ते परमनेंट अध्यक्ष असल्यामुळं बरेच लोक आम्हाला चोरं म्हणायला लागल्यात, काही म्हणायला लागल्यात, तुम्ही जागा गिळा म्हणल्यात, असं काही आरोप आमच्यावर निघाले. म्हणून मी काय केलं, ते बॉडी बी नको, काही बी नको, ते रिजेक्टेड झालेलं आहे. आणि MGमुळे तेव्हा सांगितलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसृष्टीचं भूमिपूजनची की MGमुळे MLC का सांगितलेत, ह्या शिवसृष्टीचं बॉडी बी नाही, रिजेक्ट झालेलं आहे. ते बॉडी उपयोग नाही, ते बॉडीचं रिजेक्टेड बॉडी आहे म्हटलं. आणि शिवाजी पार्कचं बॉडी रिजेक्टेड आहे म्हणजे MGमुळे सांगितलं, समाजाचे मुखंड सांगितले. आता आम्ही तर काय करू शकतो ना, आम्ही उगवून तसं चालवलं. आता सुद्धा मी लेटरपॅड वापरत नाही, ते शिवसृष्टीचे लेटरपॅड वापरत नाही. कशामुळे वापरत नाही, ते काही उपयोगच नाही त्याचं. ते बॉडीच बोगस बॉडी येते. ते बॉडीमध्ये काही रिजेक्टेड बॉडी येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा CM सदानंद गौडा होते तेव्हा जयंती शासनातर्फे करत होते, आता बी होत आहे का तसंच होतं की आता मध्ये झालं नाही. शासनातर्फे मध्ये आम्ही केलं नाही. काय म्हणजे एका वनवे असंच करत गेलो आम्ही. पण आता ते तहसीलदार साहेब का म्हटले, सगळीकडे का म्हणायला लागल्यात, आम्ही शासनातर्फे शिवजयंती करायला लागला, तुम्ही महत्त्व का देत नाही समाजचे लोक. म्हणून आम्हाला विचारलं क्वेश्चन त्याने. मग आम्ही थोडं जागृत झालं. आता एवढं कर्नाटक शासनाने आम्हाला शिवजयंती डिक्लेअर केलेत, सदानंद गौडा BJP सरकार मागवले. पण आता ते आम्ही शिवजयंती शासनातर्फेच करावं लागेल, महत्त्व द्यावं लागेल. खरं आहे तुम्ही विचारायचं, खरं शासनाच्या शिवजयंती शासनानं करताय त्यालाच आम्ही महत्त्व द्यावं लागेल. आता बसवा कल्याणमध्ये अनेक जयंती होत्यात. आम्ही आता शिवसृष्टीमध्ये बी करतो आम्ही जयंती. गेल्या वर्षी बी केला, पहिली बी केला 2 वर्ष. पण आता सुद्धा बी करतो शिवजयंती. आणि शिवाजी पार्कवरही शिवजयंती होत आहे. खाली आपल्या खालच्या देशपांडे गलीमध्ये सुद्धा तिथे एक शिवाजी पार्क जुनं शिवाजी चौक आहे, तिथं सुद्धा करतात. आणि बरेच 2-3 ठिकाणी शिवजयंत्या करतात. पण असं कितीही शिवजयंत्या होते ते महत्त्व नाही. शिवसृष्टीचं हो दे, शिवाजी पार्कचं हो दे, खालचं ओल्ड गावामधलं तिथलं जुनं शिवाजी मूर्ती आहे तिथं सुद्धा हो दे. आणि काही ठिकाणी शिवाजी महाराजचे जयंत्या होत आहेत, त्याला महत्त्व नाही. महत्त्व कशाला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती कर्नाटक सरकार शासनानं डिक्लेअर केलेलं आहे, त्याला आम्ही महत्त्व द्यावं म्हणून ह्या वर्षी MLA सुद्धा महत्त्व देऊल्यात. आणि सगळे लोक आम्ही महत्त्व द्यावं म्हणून मराठा समाज सुद्धा निर्धार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती शासनानं डिक्लेअर केलेलं आहे, त्यालाच महत्त्व देणार आहोत म्हणून तहसीलदारलाही सांगितलं. तुम्ही बोलला साहेब, अभिनंदन तुम्हाला. आम्ही तुमच्या शासनातर्फे काय तुम्ही शिवजयंती करतो, त्या शिवजयंतीला आम्ही महत्त्व देणार आहे पुढं. आता आम्ही तिसरी जयंती आम्ही कधी करू, आपण तालुका भरून करू, बसवकल्याण गल्लीला करू आम्ही, त्याचं महत्त्व नाही. आणि एक मला सर्व तालुक्याच्या शिवभक्तांना एक विनंती आहे, तुम्ही कुठल्याही जयंतीला बसव कल्याणमध्ये मुख्य जयंतीला नंतर करा, पण हे 19 तारखेच्या शिवजयंतीला, शासनाच्या शिवजयंतीला महत्त्व द्या. हे महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला कळकळीचं विनंती आहे बसव कल्याणच्या शिवभक्त लोकांना, तुम्हाला सगळे मान्यवर लोकांना माझे एक रिक्वेस्ट आहे. काय म्हणून तहसीलदार सुद्धा शासनाचे लोक आम्हाला काय म्हणतात, आम्ही शासनामुळे करायला लागले, तुम्ही कसं करता म्हणून आम्हाला विचारायला लागल्यात. आम्हाला त्यांना उत्तर द्यायला येणार, म्हणून मी सुद्धा शासनातर्फेच करावं म्हणून ह्या ठिकाणी आमदार साहेब, अजून बरेच मराठा बांधव लोक सगळेच एक शासनानं शिवजयंती करावं म्हणून निर्धार केलेला आहे. आता तिसरे जयंती आम्ही नंतर करू की, हे झाल्यानंतर करू आपण. पण आता सध्या आम्ही हे दुपारचं 1 वाजता, सकाळी 10 वाजता मिरवणूक चालू होईल, दुपारचं 1 वाजता कार्यक्रम होईल. ह्या कार्यक्रमाला आम्ही महत्त्व देतो, शासनाच्या कार्यक्रमाला आम्ही महत्त्व देतो म्हणून मी ह्या मीडियामधून सगळ्या शिवभक्तांना माझं एक विनंती आहे, आपण सगळेच ह्या ठिकाणी ह्या बसव कल्याणच्या मिरवणुकीत सकाळी 10 वाजता किल्ल्याहून या आणि नंतर 1 वाजता कार्यक्रमाला सगळेच हजर राहावा म्हणून माझं एक आपल्याला नम्र विनंती आहे. म्हणून माझं या मीडियामधून मी 2 शब्द बोललं. मी एक बसव कल्याणचा, छत्रपती शिवाजी शिवसृष्टीचा एक सेवक आणि कर्नाटक क्षेत्रीय मराठा परिषदचा एक सेक्रेटरी म्हणून तुम्हाला मी बोललेला आहे. सगळ्यांना नमस्कार.